आज फुल एकदम एक्सायटेड आहे. कोकणात चाललो आहे परत एकदा. लास्ट आपण गेलेलो तिथे फेब्रुवारीमध्ये, तर त्यानंतर आत्ता चाललो आहे. आता जून महिना चालू आहे. ही एक्झाम संपली मेमध्ये, तर मी जूनमध्येच जातो मग. की ह्यावेळेस 10-12 दिवसाआधी चाललो आहे. आजीचे हे चालू आहे. आज कुठे गावी काय आपला रूट मुंबई गोवा मालवण आणि काय स्टॉप? परशुराम मंदिर बघायचं आणि 6च्या घरी जाऊन घेऊन मग पुढे निघायचं, कारण काका आणि मावशीला घ्यायचं. हां, मेन आपल्यासोबत आजी आजोबा पण घेऊन आहेत पुढे. ते इथे नाही जाता रत्नागिरीमध्ये 6च्या घरी, तर मग त्यांना तिथून पिकअप करून तसं अर्धं सामान काल गाडीत पोचवलं आहे. गाडी ह्यावेळेस पण खाली नाही, फुल बोजा आहेच. तर आत्ताच पाली रोडला आहे, इमॅजिकाच्या ऑपोजिट थांबले. इमॅजिका समोर आहे, इमॅजिका तिथे हे हॉटेल. ते तर नाही गेलं मग अशी, कारण का सामान एवढं होतं ते सगळं ठेवलं. आणि असं रिमझिम पाऊस पडतो, रिमझिम हे असं बारीक बारीक. आणि एक न्यूज आहे की गाडीची ही आपली 4 व्हीलर ना, तिची नंबर प्लेट वाईट झाली आहे. ॲक्च्युली त्याच्यामागे खूप स्टोरी आहे, ती सांगतो नंतर कधी प्रॉपर डिटेलमध्ये. तर ते फायनली एक ते काम झालेलं आहे. तर ते फक्त एक RC बुक यायचं बाकी आहे, त्यासाठी मग ते लावली नाही. तोपर्यंत आपण ती येल्लोच ठेवली आहे. तर आता ते एक आपला नोटीस तर आली आहे फोनमध्ये, फक्त ते RC बुक जेव्हा येईल ना तेव्हा ते आपलं काम होऊन जाईल. जस्ट इंदापूरला पोचलो. आता तांदूळ घेण्यासाठी थांबलो. न्यायला लागणार तुम्हाला. आज ट्रायल कराल ना घरी जाऊन, मग 15 दिवसांनी येऊ का परत घरी. कांद्याचा विषय आहे का? किती वाजता बंद होतं? 7, 7:30. 7, 7:30. 7:30. पसारा आहे असं. तिथून गाडी बाहेर काढली, लगेच तिथे आतमध्ये टाकली. इंदापूरमध्येच अजून. काय कसा वाटतोय प्रवास? मस्त, छान छान झाला, सुंदर. अजून बाकी आहे, अजून बाकी आहे. किती किलोमीटर झालो आपण? काय ते इंदापूरला आहे. आता पालीवरून पुढे आपण टर्न मारून आता याच्या पुढे काय येईल? काय मानगाव वगैरे. मग केडीबिडी. हां, बघू आता नाश्त्याला थांबायचं आहे. नाश्त्याला थांबू. किती वाजले? 9:16. काय हां, आम्ही म्हणजे मोस्ट ऑफ ना इथूनच सगळं फरसाण घेतो. पप्पांचं इथून येणं जाणं असतं, मग इथे गणेश फरसाण ना तिथूनच घेतो. हे इंदापूरमध्ये इथे होऊ शकता. तुम्ही काय मागवलं? चमचे मैसूर मसाला. ये मेरे साथ है. बूम. आपला काय रस्ता कसा आहे? रस्ता चांगला आहे आता. त्याच्या पुढे चांगला आहे रस्ता. त्याच्या पुढे हा म्हणजे ओव्हरऑल चांगलाच आहे. म्हणजे मानगावच्या पुढे. ओके. आता आपण पोलादपूरला पोचलोय. तर काय येते काय सुक्की मच्छी घ्यायची आहे. तर आपण आता पोलादपूर डेपोच्या इथून लेफ्ट मारलाय, मार्केटमध्ये आलोय. मार्केटला हे कधी धड ना नीट घरी जाणार डायरेक्ट ना काय करणार, नुसते सामान घेत जाणार. बरोबर आहे. हे मला खायला नको का? पट्ट काय खाणार काय? डायलॉग बघायचा. तिलाच पाहिजे सुकी मच्छी. नाहीतर काय कोणाला पाहिजे? तुम्हाला काय खाणार नाही? कार्तिकी त्याच्याकडे जा सुकी मच्छी. चला सुकी मच्छी घेऊन येऊ. आई उतरा जाऊन. मम्मी तर आतमध्येच गेली. काय आलं?
डायरेक्ट मम्मी आतमध्येच गेली गायला. लोक खरं गाडी मागे उतरवला. तू शॉपिंग मध्ये तू सामान घेण्यामध्ये एवढं दंग असून गाडी अरे पण मला तुम्ही काय सांगायचं, गाडी पुढे आणली आहे तर मी कशाला तिकडे गेली असती. नाही, गाडी आपली समोर होती आणि दुकान इथे राईटला होतं. तुला तेवढं दिसलं नाही. तू विचार कर म्हणजे किती तू बिझी होती याच्यामध्ये. हा कशेडीचा टनल किती 1 वर्ष आलं ना चालू आलं. जास्त आलं. वेलकम. किती मिनिटात आपण जातो बाहेर. संपूर्ण त्याच्या घाटामधले 25 मिनिटं तरी वाजतात. 25 मिनिटं. किती किलोमीटरचा टनल आहे. साधारण 2.5 किलोमीटरचं आहे. 2.5 किलोमीटरचा टनल आहे हा. पकडलं गेले मम्मी. काट का पकडलं. काही नाही, काय नाही. त्यांना तर कळलं सगळं आपली प्रायव्हेट झाली आता. होऊ शकता. काय आलं नाही का नॉर्मल. काही नाही बोलतात. चेकिंग. शर्ट का नाही घातलं. जस्ट आता परशुराम मंदिराच्या इथे पोचलोय. आई आणि मी चालतोय. मम्मी पप्पा येत आहेत, मागून येत आहेत, गाडी लॉक करत होते. हे मंदिर आहे इथे असं. इथे गोमाता आहे आपल्या. मस्त सुंदर मंदिर आहे. मस्त एकदम. आतमध्ये एवढं प्रसन्न वाटतं ना आणि फुल शांती, एकदम शांती. फोटो दाखवतो मी. लांबून काढलाय फोटो. शूटिंग आला नाही ना आतमध्ये, तर तो फोटो बघा. पण ही भूमी ज्या देवाने निर्माण केली ते श्री परशुराम यांचे मंदिर. आणि आपल्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेकापूर्वी दर्शनाला श्री परशुराम मंदिराच्या आले होते. ओके. आपण हळूहळू सगळे कोकणमध्ये जेवढे पण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण देवस्थान आहे हळूहळू सगळे फिरणार आहे आपण. मागच्या वर्षी किती केले आपण फेब्रुवारीमध्ये. हो फेब्रुवारीमध्ये किती देवदर्शन केले आपण. आणि आता याला गेलो आपण तुळजापूर, अक्कलकोट सगळं ना, पंढरपूर. आणि आता ह्या ट्रिपमध्ये पण अजून जाणार आहे पुढे, तर बघत राहा. आणि व्ह्यू ही हालत आहे गाडीची. आत्ता जस्ट रत्नागिरीमध्ये पोचलो आहे, म्हणजे झाला 15-20 मिनटं. ते सामान जरा ॲडजस्ट करत होतो. साहसकडे आलो आहे. साहसच्या घरी कोंबडी वडी खायला. पण साहस गेला स्कूलला, तर तो आता येईल 15 मिनटात. हॅलो गाईज. कम्मो हे कम्मो बोला. ऐसी आहे. मस्त. तुम्ही कशी आहेत चव्हाण वहिनी. लगलग. बाय 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 जेवताना रेकॉर्ड नाही करायचं. बाय. काय ना. बाय 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 बाय. यांच्या मोबाईलवर फोन कर, माझा लागणार नाही. फ्रायडेला हो सामान. क्लासला जातोय पोरगा. क्लासला चेहरा बघा.
अगं चांगली आयपी तू काय माझी हाल आहे काय करतायत व्हिडिओ काढतोय तो फोटो काढायचा काढा काढा व्हिडिओ बनवतोय तो व्हिडिओ बनवतोय आमच्या पण आई पिणार चहा जरासा असं नाही तुम्हाला येते मीटर रीडिंग बघा आपली काय 2,80,000 आणि आपण फेब्रुवारीमध्ये हेच किती केलेली 2,70,000 कंप्लीट केलेली आणि परत आता 2,80,000 10,000 चाललो आणि आता सेफली पोचलो लाईट असते तर आता आलो घरी आता फ्रेश होतो तर हा व्लॉग इथेच एंड करतो आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये तर बाय